नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झालेली असते. सगळेजण जमलेले असतात आणि कोमल ही साखरपुड्यासाठी तिच्या सुरुवातीच्या विधींसाठी अगोदर बसलेली असते. तर इथे सगळेजण आनंदामध्ये असतात आणि मिहीरचं मात्र भलतंच सुरू असतं. मिहीर गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ती येणार, ती नाही येणार, ती येणार, ती नाही येणार असं बडबडत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता आणि लकी त्याच्यावर हसू लागतात आणि मग आता मुक्ता त्याच्या हातातून ते गुलाबाचं फूल घेते आणि खाली टाकून देते. तेव्हा मग मिहीर म्हणतो की अरे हे काय करताय तुम्ही, हसताय काय? अरे मी सिरियसली बोलतोय, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे सगळ्या गोष्टीचं. आपल्याकडे फार वेळ उरणार नाही आहे. जर ती आली नाही तर आपण काय करणार आहोत आणि ती कधी येणार आहे? आपल्याकडे हातात वेळ खूप कमी आहे. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की मिहीर अरे हळू बोल, असं म्हणून ती त्याला हळू बोलायला सांगते. त्याच वेळेला इथे आता अभिषेक हा कोमलकडे बघत असतो. कोमल खूपच सुंदर दिसत असते. तिने मॉडर्न वेअर घातलेलं असतं, परंतु हिरव्या साडीमध्ये ती खूपच छान दिसत असते. तर आता या सगळ्यामध्ये कोमलच्या नाकावर कुंकू पडत असतं. त्याच वेळेला मग आता इथे स्वाती म्हणते की अगं कोमल, तुझ्या नाकावर हळद कुंकू पडलंय, ते जरा पुस रुमालाने. तेव्हा मग आता तिच्याकडे रुमालच नसतो. मग तिला सावनी म्हणते की अगं असं काय करतेस, मगाशी मी तुला जो रुमाल दिला होता तो आणला नाहीयेस का बाहेर? तेव्हा ती नाही असं म्हणते. मग आता सावनी म्हणते की एक मिनिट थांबा, मी घेऊन येते रुमाल, असं म्हणून आता ती रुमाल घेण्यासाठी जाते आणि स्वाती ओ हो जावा प्लीज, थँक्यू असं म्हणून तिला जायला सांगते. आणि नंतर इथे आता कोमल बसलेली असते. सावनी बाजूला निघून जाते. तेवढ्यातच आता अभिषेकचा फोन हा वाजायला सुरुवात करतो आणि अभिषेकचा फोन येतो आणि तो फोन बघतो. त्याला मोठा धक्का बसतो, कारण बेबी म्हणजेच अनुचा फोन आलेला असतो. आता तो फोन सारखा सारखा वाजत असतो. तो सुरुवातीला कट करतो, परंतु तो फोन कट करायला म्हणजे काही वावच उरत नाही, कारण ती सारखी सारखी कॉल करत असते. त्याच वेळेला सागर म्हणतो की काय झालं आहे अभिषेक, काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आई बाबा वगैरे आहेत का, आणि जर असतील तर द्या इकडे, मी बोलतो त्यांच्याशी, मी समजावतो त्यांना. परंतु इथे अभिषेक म्हणतो की नाही, काहीच नाही, ॲक्च्युली बाबांचा कॉल नाही आहे. आता तो खूप घाबरलेला असतो आणि मुक्ताला आणि थोडासा डाऊट यायला सुरुवात झालेली असते, कारण तो खूपच घाबरलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच अगदी उडून गेलेला असतो. मग कोमलचं पण तिकडे लक्ष जातं आणि कोमलही त्यांच्याकडे बघू लागते. त्यानंतर मग आता इथे मुक्ता त्यांना सांगत असते की नजर ठेवा, त्याच्यावर नजर ठेवा, ती कोणाशी बोलतोय, काय करतोय, आणि ती तिच्या टीमला आता इशारा करून दाखवते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की मग आई वडिलांचा नाही तर कोणाचा फोन आहे? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली माझ्या एका पेशंटचा फोन आहे. काय ना, तो पेशंट खूप सिरियस होता. काल मी त्याला चेक केलं होतं आणि परंतु आज काही सकाळपासून कॉल वगैरे झालेला नव्हता. माझी ही सगळी साखरपुड्याची गडबड, त्यामुळे जरा प्लीज, पेशंट आहे, मला कॉल घ्यावं लागेल, अर्जंट आहे, असं म्हणून तो बाहेर निघून जातो आणि मग तो फोन घेतो आणि बाहेर पळत असतो. त्याच वेळेला मग सगळेजण बघतच राहतात. इंद्राला आणि कोमलला हे बघून विचित्र वाटतं, कारण ऐन साखरपुड्याच्या विधीमधून तो अभिषेक असाच उठून बाजूला गेलेला असतो, परंतु मुक्ता आणि मिहीर हसत असतात. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काय, शेवटी डॉक्टरचंच प्रोफेशन आहे, मुक्ता हो की नाही, असं म्हणून मुक्ताला तो बोलत असतो. त्यावेळेला आता इथे मुक्ता विचार करते की नेमका यावेळेला याला कोणाचा कॉल आला असेल, नेमका हा कोणाशी बोलत असेल, असा विचार मुक्ता करत असते. त्याच वेळेला आता इथे अभिषेक बाहेर येऊन म्हणतो की अगं तू मला फोन करू नकोस, मी तुला सांगितलेलं ना मी जरा बिझी आहे. त्याच वेळेला आता अनु मागून येते आणि त्याला मागून मिठी मारते. त्याच वेळेला आता अभिषेक तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की काय चालू आहे तुझं, इथे कशाला आलीस तू? अगं तुला तर मी कॅब करून फ्लाईटला जायला सांगितलं होतं ना, तुला मी जायला पाठवलं होतं, मग तू इथे कशासाठी आलीस, का आलीस, असं म्हटल्यावर आता ती म्हणते की का आली म्हणजे, अरे तुझ्या लग्नाची न्यूज ऐकली आणि मी इथे आली आहे. मग आता तो म्हणतो की शांत बस, काही बोलू नकोस, असं म्हणून आता तो तिला हाताला धरतो आणि आतमध्ये स्टोरूमच्या दिशेने खालीच कुठेतरी घेऊन जातो. मग आता इथे अजूनही तो आलेला नाही याचा संशय लकी, मुक्ता आणि मिहीर यांना येतो. ते विचार करतात की काय झालं असेल, हे कुठे गेले असतील, म्हणजेच हा अभिषेक नेमका कोणाशी बोलत असेल. तर इथे अभिषेक हा स्टोरूममध्ये त्याच्या बायकोला अनुला घेऊन येतो आणि तिच्यावर खूप ओरडत असतो. तो म्हणतो की अगं हे काय चाललंय तुझं, मी तुला सांगितलं होतं ना तू निघून जा, मग कशाला इथे पुन्हा आली आहेस? तेव्हा आता अभिषेकची ती कॉलर धरते आणि कॉलर धरून म्हणते की तुला काय वाटलं, तू इथे काहीही करशील आणि मला ते समजणार नाही का? अभिषेक, तुझं हे सगळं काय चालू आहे, तू इथे दुसरं लग्न करतोयस? तेव्हा मग आता हे ऐकल्यावर अभिकला मोठा धक्का बसतो. तेव्हा मग ती म्हणते की का,
म्हणूनच तर मला इतकी तयारी करून दिली होतीस का? इतकी फ्लाईट वगैरे करून दिली आणि नानीकडे जायला सांगितलं. तिथे पाठवून तू मला काय करणार होतास? इथे लग्न करणार होतास आणि मला फसवणार होतास का? काय आहे अभिषेक? ही कोण आहे कोमल? आता ती भयंकर चिडलेली असते. त्याच वेळेला आता तो तिला हळू बोल असा सांगत असतो आणि तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की कुठे गेला हा मुलगा? नाही, आता इथे फोनवर बोलण्यासाठी तू खाली उतरला आणि मग आता हे सगळं काय चालू असेल? हा नेमका गेला तरी कुठं असेल? असा विचार आता मुक्ता इथे करत असते. त्यानंतर मग आता इथे अभिषेका बायकोला समजवतो की अगं तू शांत हो, तुला वाटतंय ना तसं काही नाही आहे. तेव्हा ती म्हणते की कशी शांत हो मी? का शांत हो? अरे तू माझ्या मागे हे सगळं प्रकार करतोयस, तू दुसरं लग्न करतोयस, अरे तू मला सोडून दुसरीबरोबर लग्न करतोयस, अरे तुला असं का वाटतंय की तू असं करावंस? म्हणजे माझ्यापेक्षा सुंदर आहे का ती कोमल? कोण आहे ती? अरे हे सगळं कसं चालू आहे? अभिषेक, इतके दिवस तू हे रिलेशन लपवून ठेवत होतास, परंतु आता आता मात्र हद्द झाली आहे. तुझे मित्र तुला बॅचलर म्हणतात, परंतु तू त्यांना काहीच बोलत नाही आहेस. तेव्हा आता हे सगळं चालू असताना तो तिला शांत करतो. त्यानंतर आता सगळीजण कधी तो येतोय याची वाट बघत असतात आणि आपापल्या कामांमध्ये असतात आणि मिहीर आणि लकी एकमेकांशी काहीतरी कुजबुजत असतात. मुक्ता निघून गेली आणि काहीतरी नक्कीच हाती लागेल असं त्यांना वाटत असतं. तर इथे अनुच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अनु म्हणते की तुझे मित्र प्रत्येक वेळेला तुला बोलतात की तू बॅचलर आहेस आणि तुला बॅचलर्स पार्टीमध्ये बोलवलं जातं. अरे तुला तर मोस्ट एलिजिबल बॅचलरचं एका आता मित्राने रिसेंटली टी शर्ट पण दिलं, परंतु तू तरीही त्यांना काही बोलत नाही. तू आपल्या लग्नाचा टॅग कधी दाखवतच नाही. आपलं लग्न झालंय हे कधीही तू त्यांना दाखवून देत नाही. हे सगळं का करतोस तू अभिषेक? कशासाठी हे सगळं करत आहेस? मला खरंच कळत नाही आहे. असं काय झालं आहे? आपलं लग्न कशाला लपवतोस तू जगापासून? सगळ्यांना सांगायला हवं की आपण लग्न केलं आहे. त्याच वेळेला आता अभिषेक म्हणतो की हो, मी तुला सगळं काही सांगतो. हे लग्न आहे, हे लग्न खोटं आहे. मी तुला नानीकडे जायला पाठवलं कारण मला हे सगळं तुला सांगायचं नव्हतं किंवा कळून द्यायचं नव्हतं. परंतु इथे कोमल मात्र टेन्शनमध्ये असतं. अभिषेक अजून आला नाही याची तिला भीती वाटत असते. तर इथे आता ती म्हणते की नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे? मला सांग तू, नक्की काय आहे अभि सगळं? तेव्हा मग आता अभि म्हणतो की हे बघ, तू शांत हो, तू अजिबात चिडू नकोस. त्याच वेळेला आता ती रडायला लागते. ही कोमल कोण आहे? मला बघायचं आहे नेमकं काय आहे तुझं, असं म्हणून ती रडत असते. तेव्हा अभिषेक तिला शांत करत असतो. तो तिला म्हणतो की हे बघ, अजिबात रडू नकोस. मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुला खूप वाईट वाटलेलं आहे, तुला त्रास होतोय, परंतु खरंच ही गोष्ट मला तुझ्यापासून अशी लपवायची अशी नव्हती. पण या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही आहे अगं तुला सांगून, म्हणून मी नाही सांगितलं. मग ती म्हणते की उपयोग नाही म्हणजे? याचा अर्थ तू इथे दुसरा लग्न करून मोकळे होशील आणि मग म्हणशील की या सगळ्याचा सांगून काही उपयोग नाही. हे सगळं काय आहे मला आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे, असं म्हणून ती खूप वैतागत असते आणि त्याच्यावर ओरडत असते. आता मुक्ता ही तिथून थांबून थांबून निघून जाणार तेवढ्यातच तिच्या कानांवरती त्या अभिषेकचे आवाज आणि त्या मुलीचे आवाज पडायला सुरुवात होतं. म्हणूनच आता मुक्ता ही त्या दिशेने जायला सुरुवात करते. तिला आता पुरता संशय आलेला असतो आणि स्टोर रूमच्या आतमध्ये अभिषेक तिला समजवत असतो की हे बघ अनु, तू समजतेस ना तसं काहीही नाही. मला तुलापासून काही लपवायचं नव्हतं. खरं तर माझं त्या कोमलशी लग्न आहे ते खोटं आहे. ती फक्त एक डील आहे. हे केवळ फक्त तिच्यासाठी पैशासाठी चाललेलं आहे. एकदा की मला पैसे मिळाले, मला या सगळ्यातून खूप पैसे मिळवणार आहे आणि जेव्हा मी पैसे मिळवेन तेव्हा मी तुला लंडन टूरला फिरायला घेऊन जाणार होतो. तुला कुठेही लपवणार नव्हतो, लक्षात घे. अगं माझं लग्न तुझ्याशीच झालेलं आहे, मला माहिती आहे. मी फक्त हे करतोय ते एका गोष्टीसाठी आणि 2 गोष्टी आहेत यामध्ये. त्या म्हणजे पहिले तर मला या सगळ्यामधून भरपूर पैसा मिळणार आहे आणि दुसरी म्हणजे बदला. मी कोणाचा तरी बदला घेण्यासाठी हे सगळं करतोय. तेव्हा मग ती म्हणते की काय बदला? कोणाचा बदला? तेव्हा तो म्हणतो की मुक्ता कोळीचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं करत आहे. आता हे ऐकून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो. तिच्या काळजात आता चर होतं. काय करावं तिला काहीच कळत नाही. मग आता पुढे ती म्हणते की कशाबद्दल बदला? काय बदला? आणि हे लग्न वगैरे अभि तू बदला घेण्यासाठी करत आहेस? नेमकं तुझं काय सुरू आहे? असं ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला आता अभिषेक म्हणतो की हो, बदलाच घेण्यासाठी करतोय. मला मान्य आहे मी तुझ्यापासून हे लपवलं, परंतु खरंच तुझ्यापासून मी हे काही असं मनापासून करत नव्हतो. मला हा फक्त त्या मुक्ता कोळीचा बदला घ्यायचा आहे. तिने जी काही माझ्यासोबत वागली आहे त्याबद्दलचा तिचा बदला. तिने माझा खरंच खूप मोठा अपमान केला आहे. 4 चौघांमध्ये माझा इको हर्ट केलेला आहे आणि यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बदला. या करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू हा बदला आहे, असं म्हटल्यावर आता मुक्ताही हे सगळं ऐकून घाबरते. आणि मग घडलेला प्रसंग आता अभिषेक हा
तिला सांगायला सुरुवात करतो की कॉलेजमध्ये असताना मला मुक्ता कोळीने सगळ्यांसमोर कानाखाली वाजवलेली होती. मी एका मुलीसोबत होतो आणि ती खोटं काहीतरी बनाव रचूनच सांगतो की मला काहीच चूक नसताना तिने कानाखाली वाजवली आणि त्याच वेळेला मग मी त्यावेळेला व्हिडिओ बनवला तिने आणि सगळ्यांसमोर सांगितलं की हिची माफी माग, नाहीतर तुला सगळीकडे व्हायरल करेन. असं म्हटल्यावर आता सगळ्यांची तिने मला माफी मागायला लावलेली होती आणि पुन्हा जर एकदा असं करताना दिसलास तर मग मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तिने माझ्यासोबत चुकीचं वागलेली. अगं, तिने माझा खूप मोठा इगो हर्ट केला होता. अगदी सगळ्या कॉलेजसमोर तिने माझ्या कानाखाली वाजवली. त्याशिवाय सगळ्यांसमोर ती माझ्याशी अगदी उद्धटपणे बोलली. त्या सगळ्याचा बदला मला घ्यायचा आहे बेबी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याबरोबर मी काहीही चुकीचं करणार नव्हतो. मला फक्त त्या मुक्ताचा बदला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी फक्त तू काहीही करू नको. मी हे साखरपुडा करेन. कदाचित हे साखरपुडा होईल आणि परंतु हे लग्न होणार नाही. म्हणूनच हे ज्या काही भीती आहेत त्या मला कराव्या लागतील. तेव्हा ती म्हणते की हे सगळं करण्याची काय गरज. तेव्हा तो म्हणतो की हो, गरज आहे. हे बघ अनु, मला हे सगळं केलंच पाहिजे. तू फक्त एवढंच कर की तू आता कोणाच्याही समोर येऊ नकोस. तिथे बाहेर आमचे विधी वगैरे सुरू असतील, सगळं काही होईल. तू इथे गुपचूप निघून जा इथून. मी इथून बाहेर पडल्यानंतर तू बरोबर 5 मिनिटानंतर इथून बाहेर पड. म्हणजे कसंही कोणाला काहीही संशय येणार नाही. त्याच वेळेला आता मुक्ता हे सगळं ऐकत असते. मुक्ता म्हणते की नाही, हे काहीतरी चुकीचं आहे. हा अभिषेक आम्हा सगळ्यांना फसवतोय. आता मला काहीतरी केलंच पाहिजे. असं म्हणून आता मुक्ता इथे त्या अभिषेकला तिथेच असताना हळूच दरवाजा ओढून घेते आणि दरवाजाची ती आता कडी लावून टाकते. आणि दरवाजाची कडी लावून टाकल्यानंतर सगळेजण म्हणजेच अभिषेक आणि अनु दोघं घाबरतात. कसला तरी आवाज येतो. तेव्हा मग अभिषेक म्हणतो की घाबरू नकोस. एव्हाना कोणी नसेल तिकडे, अजून कोणी आलं नसेल, परंतु कोणी येण्याच्या आत मी इथून निसटतो आणि तुला सांगितलं तसंच तू कर. बस, बाकी काही नको आणि काळजी करू नकोस. मी तुला फसवत नाही. तू 5 मिनिटानंतर इथून बाहेर पड. असं म्हणून आता अभिषेक हा तिकडून बाहेर पडत असतो आणि अनुला म्हणतो की तिथेच तू लपून राहा. आणि त्याच वेळेला आता अभिषेक जेव्हा बाहेर पडत असतो त्याच वेळेला तो दरवाजा उघडायला जातो आणि त्याच वेळेला स्टोरूमचा दरवाजा त्याच्या लक्षात येतो की लॉक झालेला आहे. बाहेरून कोणीतरी तो दरवाजाला कडी लावली हे तिच्या लक्षात येतं आणि ती पण आता खूप अनु घाबरते. आणि अभिषेक म्हणतो की झालं, आता मी फसलो. कोणी दरवाजाला कडी लावली असेल बाहेरून, असा विचार तो करत असतो. तर आता मला एकच व्यक्ती वाचवू शकते, असं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर आता मुक्ता ही तिथे नाही आहे. त्याशिवाय आता हा अभिषेकही नाही. नेमका हा काय करत असेल, कुठे तडमडायला गेला असेल. तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि त्याचा फोन आल्यानंतर सावनी पटकन बाजूला जाते आणि म्हणते की बोल, काय झालंय मूर्खा, इतका वेळ कुठे आहेस तू? अरे वाट बघतायत. तेव्हा तो म्हणतो की अहो, मी इथे अडकलोय, स्टोरूममध्ये अडकलोय. तेव्हा ती म्हणते की स्टोरूममध्ये? तू स्टोरूममध्ये कशाला तडमडायला गेला होतास? मला खरंच कळत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की एक मोठा प्रॉब्लेम झाला, ऐकून तरी घ्या अगोदर, नंतर काय ते मला बोला. अहो, माझी बायको इथे आली आहे आणि माझी बायको आणि मी इथे स्टोरूममध्ये बोलत होतो. मी तिला समजवत होतो, परंतु बाहेरून कोणीतरी स्टोरूमची कडी लावली आहे. तेव्हा पुन्हा एकदा जाऊन सावनी बाहेर बघते. तिच्या लक्षात येतं की मुक्ता गायब आहे. तो म्हणतो की गेलास, आता तू कर्माने मेलास. खरंच आता त्या मुक्ताने बहुतेक तुला पकडलेलं आहे. तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? अरे झालं, आता पुन्हा एकदा तू पकडला गेलास. ती मुक्ता आता काही तुला सोडणार नाही. तसंही तिला तुझ्यावर संशय होताच, आता तो तिचा संशय खरा ठरणार आणि ती तुला आता पकडणार. त्याच वेळेला अभिषेक म्हणतो की नाही, प्लीज असं करू नका. प्लीज, मला हे सगळं असं नाही करायचं आहे. मला वाचवा. तेव्हा ती म्हणते की आता तर तुला मी तिथे येऊन मर्डर करेन तुझा, असं वाटतंय मला. अरे काय गरज आहे प्रत्येक गोष्टीत? आज साखरपुड्याच्या दिवशी तुला असं निघून जाण्याची काय गरज होती? आता अडकला गेल्यास तू, काय करायचं काहीच कळत नाही. तेव्हा तो म्हणतो की प्लीज मला तुम्ही इथून बाहेर काढा. त्या मुक्ताने मला बंद केलं आहे बहुतेक, मग ती सगळ्यांना दाखवेल आणि अणू आणि मी आतमध्ये अडकलेलो आहोत. काय करायचं ना, मला काहीच कळत नाही आहे. आणि जर मुक्ता आणि त्या तिच्या नवऱ्याने मला पाहिलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तुम्हाला कळतंय का? आपल्या सगळ्या नाटकाचा दी एंड होऊन जाईल. म्हणूनच काहीतरी करा आणि प्लीज लवकर मला या सगळ्यातून बाहेर काढा. तेव्हा आता ती त्याला सांगते की आता मूर्खा, तू एक काम कर, मी सांगते तसं कर. तू सुरुवातीला तर सागरला कॉल कर. तो म्हणतो की काय? त्या सागरला कॉल केला तर तो आम्हाला बघेल ना. तेव्हा ती म्हणते की तुला मी सांगते तसं कर, स्वतःचं डोकं वापरू नको. पहिले तर सागरला कॉल कर आणि त्याला सांग मी स्टोरूममध्ये बोलता बोलता आलो आणि तिथे अडकलो, कोणी बंद केला दरवाजा माहीत नाही, असं म्हणून तू पूर्ण त्याला बोलाव. त्याच वेळेला आता पुढचं प्लॅनिंगही ती त्याला सांगून मोकळी होते. सागरला फोन येतो आणि सागर म्हणतो हे की हे काय? अभिषेकचा फोन?
आणि मग त्याच वेळेला सावनी हसत असते. आता अभिषेकचा फोन आला म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो की दादा प्लीज जरा इथे खाली या ना, मी स्टोरूममध्ये खाली अडकलेलो आहे. त्याच वेळेला मग आता इथे सागर हा बाहेर पळ काढतो आणि नंतर इथे आता अनुला तो समजावत असतो की हे बघ मी तुला सांगतोय ते लक्षात घे. आता इथे ती मुक्ता किंवा कोणी येऊ शकतं, परंतु तू इथे खालीच लपून राहा, काही काळजी करू नकोस. तेव्हा मग आता सागर येतो आणि सागर म्हणतो की मुक्ता अहो इथे तुम्ही काय करताय, तो अभिषेक तिकडे रूममध्ये अडकलाय, त्याचा मला फोन आलाय. तेव्हा मुक्ता म्हणते की काय फोन, कसं काय, त्याने तुम्हाला का फोन केला. तेव्हा तो म्हणतो की अहो तो काहीतरी पेशंटशी बोलत बोलत आतमध्ये गेला आणि त्याला म्हणे कोणीतरी कडी लावली आहे बाहेरून. मुक्ता आता त्याला म्हणते की मीच लावली आहे कडी. सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही काय बघताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, अहो तुम्ही त्याला कडी कशाला लावलीत, आतमध्ये कशाला कोंडून ठेवलं. मुक्ता म्हणते की सागर त्याला मी आतमध्ये कोंडून ठेवलं कारण याचा अर्थ की तो कुणाशी तरी आतमध्ये बोलत होता, कुठल्या तरी मुलीचा आवाज होता, मी नक्की ऐकलं होतं. मग आता सागर चिडतो आणि म्हणतो की मुक्ता तो फोनवर बोलत होता. मुक्ता म्हणते की हे नेमकं सगळं काय आहे, आताच तर हा अडकला आणि त्याने तुम्हाला कसं काय कॉल करून सांगितलं की हे सगळं तो अडकलाय, नेमके हा कोणत्या प्रकारचे प्लॅन खेळतोय. आता मुक्तावर सागर मात्र खूपच चिडलेला असतो. सावनी मात्र या सगळ्याची मजा घेत असते. सावनी म्हणते की बघूया आता पुढे काय घडतंय ते. तर सागर आता रागारागाने तावातावाने समोर चाललेला असतो आणि सावनीच्या डोक्यात मात्र चांगलाच प्लॅन फिजत असतो. सावनी म्हणते की चला एवढ्या पटापट काहीतरी विचार केले पाहिजेत, चला सावनी भराभर काहीतरी विचार सुरू करा, काहीतरी केलंच पाहिजे, त्याशिवाय आता काही घडणार नाही. या मुक्ताला प्लॅन उलटवून लावायचं म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. तर इथे आता तिचे विदू पूर्णपणे संपत आलेले असतात आणि मग सावनी ही मुद्दामच पुढे जाते आणि स्वातीला म्हणत असते की स्वातीताई काय करायचं आता, म्हणजे अंगठ्या वगैरे आता आपल्याला घ्याव्या लागतील ना, कुठे ठेवलेल्या आहेत त्या अंगठ्या. तेव्हा मग स्वाती म्हणते की तिकडे कपाटात होत्या ना, तिथेच आहेत. आणि मग ती म्हणते की बरं स्वातीताई आपली कोमल किती सुंदर दिसते ना. तेव्हा ती म्हणते की हो सुंदरच दिसत आहे, पण नको गं आपलीच दृष्ट नको नागायला. तेव्हा सावनी म्हणते की हो हो अगदी बरोबर. मग आता अशा प्रकारे सावनी तिच्याशी गोड गोड बोलून बोलून तिला अगदी स्वतःच्या घोळ्यामध्ये घेते. सावनी म्हणते की आता या दोघ्या चमच्यांना बाजूला काढलं पाहिजे, म्हणून ती स्वातीला म्हणते की ते आपण असं एंगेजमेंटची रिंग घालताना ते करतो ना, असे म्हणजे फटाके उडवतो, पार्टी पॉपर्स, ते आणायला जरा सांगूया का. तेव्हा मग आता लकी आणि मिहिरला ती ते वरून काढायला सांगते आणि दोघांना बाजूला करते आणि तिचे दोन तर ते शत्रू असतात ते बाजूला झालेले असतात. सागर आता येतो आणि सागर ती कडी काढायला जाणारच, तेवढ्यातच आता मुक्ताला टेन्शन येत असतं, आतमध्ये कोण आहे नक्की, ह्या सगळ्याचा विचार आता तिच्या डोक्यात सुरू असतो. तेवढ्यातच इथे आता कोमलकडे ती हसत हसत बघत असते आणि म्हणते की आता केव्हा ही रिंग घालण्याची वेळ येईल, म्हणूनच आपल्याला रिंग बघितली पाहिजे. तर आता अभिषेक हा घाबरतो, त्याला दरवाजाचा आवाज येऊ लागतो. सागर आता दरवाजा उघडतो आणि समोर अभिषेक असतो. आता अभिषेकला एकट्याला पाहून मुक्ताकडे सागर रागाने बघायला लागतो. आता अभिषेक हा बाहेर येतो आणि म्हणतो की दादा बरं झालं तुम्ही आलात, अहो मला काहीच कळत नव्हतं नेमकं सगळं काय चालू आहे. मी इथे एका पेशंटशी बोलत बोलत आतमध्ये गेलो आणि मला कळलंच नाही की कोणी आतमधून बाहेरून कडी लावली ते. तेव्हा आता मुक्ता ही अगदी रागाने सागरकडे बघत असते आणि आता अभिषेक हा तिथून स्टोरूममधून बाहेर पडलेला असतो आणि हे सगळे विधी सुरूच असतात. आता सावनी म्हणते की आता पुढे मला एक केलं पाहिजे, ते म्हणजे या दोघी लेडीजला बाजूला काढून टाकलं पाहिजे, म्हणजे मला जे काही हवं आहे ते साध्य करता येईल. म्हणूनच आता इथे दोघीजणीही उभे असताना सावनी गालातल्या गालात हसत असते आणि म्हणते की चला आता सावनी बरोबर तुझी प्लॅनिंग सुरू केली पाहिजे. तिचे विधी काही संपत नसतात. तेवढ्यातच सावनी म्हणते की आता स्वातीताई मला ना अंगठी सापडली नाही, म्हणून ती तिला घाबरवते. तेव्हा मग आता कोणीही नसतं म्हणून सागर म्हणतो की बघा कोणीही नाही आहे इकडे. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की नाही सागर नाही, मी खरं खरं सांगते, मला याचा आवाज आला, याचाच नाही तर कुठल्या तरी मुलीचाही मला आवाज आला होता, हा कोणत्या तरी मुलीशी नक्कीच बोलत होता. तेव्हा मग अभिषेक म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही हे ताई, अहो मी आतमध्ये फोनवर बोलत होतो, कोणाशीही बोलत नव्हतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघ मला नक्कीच माहिती आहे की तू खोटं बोलतोय, सागर प्लीज एकदा जाऊन तुम्ही आतमध्ये कन्फर्म करा. तेव्हा मात्र आता सागर हा जायला तयार नसतो. मुक्ताच्या त्या रिक्वेस्टमुळे तो आता जायला तयार होतो आणि त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही सागरला आतमध्ये जायला सांगते.
त्याच वेळेला सागर आता आजूबाजूने गोडाऊनमध्ये तिथे सगळीकडे चेक करायला लागतो आणि अभिषेक मात्र आता घाबरलेला असतो. अभिषेक मनामध्येच बोलतो की आता काय होणार आहे, जर याच्या नजरेस अनु पडली तर मग माझी वाट लागली. आता या सगळ्यामध्येच सावनीच काहीतरी चमत्कार करू शकते आणि सावनीच मला या सगळ्यामधून वाचवू शकते. आता मुक्ता ही सागरकडे बघत असते की नेमकं कोणी सापडते का, परंतु तिथे सागरला कोणीही सापडत नसतं आणि सागर आता एकदम नजरेने म्हणजेच एकदम वाईट नजरेने मुक्ताकडे बघत असतो की कोणी सापडत नाही, परंतु याच्यावर बिचारावर आपण उगीच संशय घेतोय. त्या मुक्ताही विचार करू लागते की काय झालं असेल, आता तर मी याला बोलताना ऐकलं होतं, मग नक्की आतमध्ये कोणीच कसे नाही, असा विचार आता इथे मुक्ता करायला लागते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे घरामध्ये पूर्णपणे दूर झालेला असतो. सगळेजण धावत धावत येतात आणि कोमल तिथे तव्याकडे जाते तर तिला लाल मिरचीचा असा धूर करून ठेवलेला असतो आणि त्या मिरच्यांच्या धुराच्या वासामुळे तिला खूपच जास्त ठसका लागत असतो. ती ते अगदी थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते विझवण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढ्यातच अभिषेक येतो आणि अभिषेक आता तो तवा घेतो आणि तो तवा खाली टाकतो आणि त्याच्या हाताला आता त्या तव्यामुळे खूप लाल लाल होतं आणि भासतं. सगळेजण आता बसतात. अशा प्रकारे आता इथे ठसक्यापासून कोमलला त्याने वाचवलेलं असतं आणि त्याच्या हाताला आता खूप लागलेलं असतं. मुक्ता आणि सागर तेवढ्यातच येतात. आता सगळेजण बसलेले असतात. त्याच्या अभिषेकच्या हाताला मलमपट्टी केली जाते. नंतर मग आता सागर म्हणतो की आता साखरपुड्याचे पुढचे विधी करायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे ना. तेव्हा मग आता अभिषेक पण तयार असतो. त्यावर मुक्ता म्हणते की सागर नाही म्हणजे आपल्याला इतकी घाई कशाला करायला हवी. तेव्हा सागर हा त्याच्याकडे बघतच राहतो आणि मग मुक्ता म्हणते की तसं नाही, त्यांच्या हाताला बघा ना केवढं लागलंय, किती हात लाल झालाय तो, आणि अशा प्रकारे अशा परिस्थितीत ते हा साखरपुडा कशा करतील, हे विधी ते कसे करू शकतील, असं आता मुक्ताही त्यांना म्हणत असते. त्याच वेळेला आता इंद्रा देखील मुक्ताकडे आता रागाने बघायला लागते, कारण मुक्ता ही सततच साखरपुड्यामध्ये कशाला मोडता आणत आहे. तेव्हा अभिषेक म्हणतो की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, साखरपुड्याला करायला इतकं मला कुठे काही उचलायचं आहे हाताने, काहीच प्रॉब्लेम नाही, मी करू शकतो साखरपुडा. आणि तसंही परत एकदा राहिला ती मग तो लांबणीवर जाणार, त्यापेक्षा जो मुहूर्त आहे त्यावर साखरपुडा होऊ दे, असं तो बोलतो. आणि त्याच वेळेला सावनीला आता त्याच्या बुद्धीची फारच मजा वाटते आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मुक्ताला त्याने खोटं ठरवलेलं असतं. आता इथे मुक्ता स्वतः अनुला शोधून आणून कशाप्रकारे कोमलचा साखरपुडा थांबवणार आणि कोमलला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.